सांगली शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजून तिघांनी सामूहिक बलात्कार केलाय। मंगळवारी रात्री वांडलेसवाडी येथे राहणाऱ्या तिच्या मित्राच्या फ्लॅटवर ही घटना घडली। याची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी तातडीने तिघा तरुणांना अटक केली आहे। यातील दोघे पीडित तरुणीच्या कॉलेजमध्येच शिकत असून तिसरा संशयित त्यांचा मित्र आहे। विनय विश्वेश पाटील, सर्वज्ञ संतोष गायकवाड, तन्मय सुकुमार पेडणेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पीडिता ही मूळची बेळगाव जिल्ह्यातील आहे। शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयात ती MBBS शिक्षण घेते। पीडिता तरुणी आणि संशयित पाटील गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत। पीडिता तरुणी तिसऱ्या वर्षात शिकते आहे। मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्यासाठी जाऊ असं सांगून मोपेडवरून वांडलेसवाडी येथील खोलीवर नेलं। तिथे गेल्यानंतर त्यांनी तरुणीला गुंगीकारक ड्रिंक पाजलं। त्यानंतर तरुणीवर तिघांनी बलात्कार केला। काही वेळाने तरुणी शुद्धी झाल्यानंतर तिने तिथून स्वतःची सुटका करून घेतली। त्यानंतर मध्यरात्री विश्रामबाग पोलीस ठाणे गाठलं। यावेळी अपर पोलीस अधीक्षक ऋतू खोकर, विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची फिर्याद नोंदवत संशयितांना अटक करण्याच्या सूचना दिल्या। विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या काही तासात तिन्ही संशयितांना अटक केली आहे। विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली बिरोबा नरळे, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे।